नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये 26 जानेवारी रोजी नवीन जिल्ह्याची घोषणा होणार असून राज्यामध्ये 21 जिल्हे प्रस्तावित आहेत। अशा ज्या अनेक पोस्ट आहेत तुम्ही व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती तुम्ही बघितल्या असेल। या पोस्टमुळे मूळ जिल्हा आणि त्याच्यामधून नवीन होणारे जिल्हे जे आहेत त्यांची नावे जी आहेत ते यादीमध्ये तुम्ही पाहिलेली असेल। काही माध्यमांमध्येही याबाबतच्या बातम्या ज्या आहेत त्या छापून आल्या आहेत। पण खरंच महाराष्ट्रामध्ये नवीन 21 जिल्ह्याची जे नोंद आहे ते खरंच नवीन 21 जिल्हे होणार का? सोशल मीडियाच्या या पोस्टमध्ये, या दाव्यामध्ये कितीपत खरं आहे आणि कितीपत खोटं आहे, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। खरंच होणार की नाही होणार? तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सूर्यकांत कांबळे यांनी म्हटलंय 26 जानेवारी रोजी 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार अशा पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत, पण शासकीय कागद त्याच्यासोबत जोडला जात नाही। जर आपण पाहिलं तर एक जिल्हा तयार करण्यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च येतो आणि एकदम 21 जिल्हे तयार करणे म्हणजे सोपा खेळ नाही। 40 तालुके, नवीन तालुके तयार करण्यासाठी एवढा बजेट कुठून आणणार? सरसकट 21 जिल्ह्याची निर्मिती काही सोपी गोष्ट नाही आहे। 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे। त्यानंतर गेल्या 10 वर्षांमध्ये राज्यामध्ये एकही नवीन जिल्हा निर्माण झाला नाही। जिल्हा निर्मितीचा विषय जो आहे तो खूप मोठा असतो। तसे जर करायचे असेल तर सरकारकडून याआधी प्रस्ताव तयार केला जातो, त्या संदर्भात चर्चा केली जाते, मग त्याचा मसुदा जो आहे तो प्रसिद्ध केला जातो, त्यावर हरकती मागवल्या जातात, त्या हरकतींवर विचार करून अंतिम नोटिफिकेशन जे आहे ते तयार केले जाते। त्यानंतर जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात होते। ही बरीच मोठी प्रक्रिया आहे। या प्रक्रियेबाबत सध्या कोणतीही चर्चा सरकारमध्ये झालेली नाही। तसंच सरकारकडून कोणतीही अशी अधिकृत घोषणा ती झालेली नाही आहे। तर तुम्ही जे व्हॉट्सअपवरती, ट्विटरवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती जे तुम्ही बघत आहात, जे 21 जिल्ह्यांची तुम्हाला लिस्ट दिसत आहे, मला पण दिसली, माझ्या व्हॉट्सअप मला आलं आहे, मला ग्रुपवरती आले आहे, मला पण दिसली, त्या 21 जिल्ह्यांची यादी मला दिसली। गडचिरोली, अहेरी जे काय आहेत ते, परभणी वगैरे, जे बीड वगैरे आहेत, जे तुम्हाला दिसली आहे 21 जिल्ह्याची यादी, ती सगळी खोटी आहे। याबाबत जे आहे सरकारमध्ये अजून काही मीटिंग झालेली नाही, अजून काही प्रस्ताव मंजूर झालेला नाही। जर 21 आता बघूया, 26 जानेवारी लवकर जवळच येत आहे, लवकरच येत आहे, तर बघूया घोषणा होते की नाही। पण हे सगळं खोटं आहे। त्याच्यामध्ये आमचा चिमूर जिल्हा सुद्धा होणार आहे, पण सध्याच नाही। ही सगळी खोटी माहिती असून या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही, ठीक आहे? ही सगळी खोटी माहिती आहे। जे लिस्ट आहे 21 जिल्ह्यांची ती सगळी खोटी आहे, ठीक आहे? तुम्ही आली काही पाहत नाही, काही नाही, तुम्ही सीधे फॉरवर्ड करून देता। पण त्याच्यामध्ये अजून समजा अशी 21 जिल्ह्यांची निर्मिती झाली असती तर सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं असतं, त्याच्यानंतर फडणवीस साहेबांनी सांगितलं असतं, त्याच्यावरती काही मीटिंग झाली असती, न्यूजमध्ये पण आलं असतं, ठीक आहे? फक्त आपल्याला ही कोणीतरी लिस्ट तयार केली आहे, त्याच्यामध्ये हे जे 21 जिल्हे टाकले आहेत आणि ते तालुके टाकलेले आहेत, ठीक आहे? तर ते 30 ते 40 तालुके तयार करण्यासाठी खूप मोठा खर्च, एक जिल्हा निर्मितीसाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च येतो। तर हे एवढे 21 जिल्हे तयार करण्यासाठी आणि 40 ते 50 तालुके तयार करण्यासाठी कितीतरी कोटी रुपयांचा खर्च येतो। तर एवढा बजेट सध्या सरकारकडे नाही, कारण सरकार सध्या लाडकी बहीण योजनेकडेच लक्ष देत आहे, ठीक आहे? कारण लाडक्या बहिणीचे नियम आणि अटी चालू आहेत सध्या, ठीक आहे? काही लाडक्या बहिणी त्याच्यामधून अपात्र ठरत आहेत, ठीक आहे? तर हे सध्या चालू आहे, कारण लाडक्या बहिणीने सगळा पैसा खाऊन ठेवला आहे। सरकारने लाडक्या बहिणीवरच सगळा पैसा खर्च केलेला आहे। तर सध्या जे आहे नवीन जिल्ह्याची निर्मिती काही होणार नाही, ही सगळी अफवा असून या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही, ठीक आहे? तर मी सगळी जे पडताळ केली आहे, ठीक आहे, तपासणी करूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे। आपल्या चॅनलवरती कधी खोटी माहिती मी सांगत नाही, ठीक आहे? संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या। आजपर्यंत मी कधी खोटी माहिती दिलेली नाही, ठीक आहे? तर ही जी 21 जिल्ह्यांची निर्मिती आहे
ही सगळी अफवा असून म्हणजे खोटी असून तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आणि हे जे 21 जिल्ह्याची निर्मिती आहे हे होणार नाही आहे. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.